आपण इकडं मग कसं वाटलं जेवण? आत्मा तृप्त झाला मला. 2 दिवस देवानं छान कडक उपवास करून घेतला, पण ट्रिपचा दी एंड छान करून घेतला. मस्त जेवण टॉपचा विषय. आणि मेन म्हणजे चांगली मिळाली. आम्ही निघालोय आता पंढरपूरला. ऑलमोस्ट आम्ही पोहोचू, पण किती वेळ पोहोचायला? 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे, म्हणजे 10-15 मिनिटं. 15 मिनिटं लागतील. बारका आहे ना रस्ता, असा आहे. आता CNG कुठं भरायचं मग आपण? सीएनजी पंढरपुरात भेटला नसेल तर मग सांगोल्यात बघायचं आता. एकदा चेक करायला लागेल सीएनजी फ्युल इथं कुठे भेटतोय. बहुतेक सांगोल्यातच मिळेल जाताना. पंढरपुरात भेटणार आहे, एवढं मोठी सिटी आहे. मी चेक केलं नाही अजून ॲपला चेक केल्यावर कळेल आपल्याला कुठं आहे सीएनजी. आता बघा गर्दी आहे का काय, ते गेल्याशिवाय तर कळणार पण नाही. त्यामुळे आधी दर्शन होणं महत्वाचं आहे. अजून आम्ही नाश्ता वगैरे काहीच नाही केलेला. आधी म्हटलं तिथं जाऊया, दर्शन घेऊया आणि मगच काय ते नाश्त्याचं बघूया. किती छान आहे संतांची आणि विठ्ठलाची मूर्ती. ही आहे चंद्रभागा नदी. भरपूर पाणी आहे. आषाढी झाल्यामुळे बऱ्यापैकी सगळं शांत झालंय. पंढरी आलोय आता इथं खाली पार्किंगला लावलं तिथं गाडी. आणि हा असा परिसर आहे, भरपूर पाणी आहे. आता हातपाय तोंड धुवून घेतो नदीत आणि मग दर्शनाला जातो. ऊन भरपूर आहे, भयानक ऊन आहे. आपण इकडला वरून ब्रिजवरून आलोया. इकडून गाडी लावून इथं गाडी पार्क केली. तर लोक आंघोळीला आहे. मस्त वाटलं म्हणते निशा, जरा गार पाणी. नदीला पाणी फुल सोडलं आता पावसाळा असल्यामुळे. मेन म्हणजे पाणी स्वच्छ आहे. गंध लावून घ्यायला जातो. आता हातपाय वगैरे धुतले आणि निघालोय आता नाश्त्यासाठी. आधी म्हणले नाश्ता करूया आणि मगच दर्शनासाठी जाऊया. कारण का गर्दी भरपूर आहे, त्यामुळे दर्शनाला किती वेळ लागेल का सांगता येत नाही. पार्किंगला पण जागा मिळत नव्हत्या, इथंच मिळत नव्हतं. पुढं मिळते का नाही काय माहिती. इथं मंदिर आहे. आता निघालो आम्ही इथं शिवाजी महाराजांचं पुतळं आहे. पार्किंग मिळालं आता. तिथं लावलं गाडी. तिथं हे सगळं फुललं आहे. पूर्ण नाही मागच चालला आहे. पण मूर्ख इकडं लावल्या पुढं गाडी मागे जायला वाटत नाही. मग पार्किंग तसंच आहे. ऊन आहे आत्ता, जरा असं सावली आले इथं. खरं एवढं ऊन आहे की नाही, नाश्ता काय अजून करायला मिळालंच नाही. गाडी लावण्यातच एवढा वेळ झाला. आता बघतो कुठं मिळतोय नाश्ता. आलो परत इकडनं. पोहे विचारला तर ते म्हणले की जस्ट संपलेत पोहे सगळे. असं काय होते कुणाचं. बघतो आता कुठं काय मिळेल तर खाऊ, नाहीतर मग काय आता दर्शन घ्यायला झालं पाहिजे. गर्दी बघा. किती मस्त आहे खात. ते पश्चिम द्वार आहे. इथून पुढं आलं की हे रुक्मिणी गेट आहे. इकडे दर्शनाचे हॉल आहेत रांगेचे. नामदेव पैरी मंदिर.
असा विषय. आता याने बघून आले ती मुखदर्शनाची रांग आहे ना त्याच्या पण माग. आता बघूया काय होतंय. केली असेल मग. पुढं भरपूर गर्दी आहे तिथं, त्यामुळे इथं चालू मोबाईल ठेवतो. आता तासभर लागेल असं म्हणतात, तरी बघू आता किती वेळ लागतो. आता जस्ट दर्शन करून बाहेर आलो आम्ही. दर्शनाला बरोबर 1 पाऊण तास लागला आम्हाला मुखदर्शनाला. मेन लाईन बंद आहे, मुखदर्शनच घेतलं. भयानक गर्दी आहे आणि गर्दी भयानक तिथे मेन गाभारा सुरू होतो, तिथे एवढी चेंगराचेंगरी झाल्या ना की काय बघायलाच नको. तर म्हातारी माणसं, ती लहान बाळ सगळी जास्त भयानक चेंगराचेंगरी. आणि बाकी सगळं चांगलं, दर्शन मात्र 1 नंबर झालं. दर्शन मस्त झालं, खूप वेळ थांबायला पण मिळालं. आणि मुखदर्शनाचंच गेलेलो आम्ही, बाकी काय गाभाऱ्यात वगैरे नव्हतं. चला आता जाऊ, आता पुढे जाऊ. प्रदक्षिणा घालतो, एक प्रदक्षिणा घालायचं आणि जायचं. ऊन असलं डेंजर आहे, पावसाळा कोण म्हणणार नाही, एवढं ऊन आहे. निशावर आमची जमली आहे पूर्ण. दमलेलं नाहीये मी, मला तसं चेंगरा धक्काबुक्की असलं मला काय आवडत नाही. मला चालायचं गर्दी असते तरी काहीच गर्दी नाही. दमलेलं वगैरे नाही. आणि आम्हाला शेवटपर्यंत नाश्ता का आज काय मिळालाच नाही, काळजीसारखं. 2-3 काय मम्मींना पण येतील की. तो गंध आहे कपाळाला लावायचा. आता आलो इथं श्री ताकपीठे विठोबा प्रसन्न या मंदिरात. पाया पडतो आणि निघतो. असं म्हणतात की या विठ्ठलाचं दर्शन घेतल्याने आपल्याला विठ्ठलाच्या मूळ मूर्तीला पाया पडल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यामुळे तिथं सगळे पाया पडून झाल्यानंतर ताकपीठे मंदिरात नक्की सगळे येतातच. त्यामुळे तुम्ही पण या. आणि इथं व्हिडिओ शूटिंग वगैरे अजिबातच अलाउड नव्हतं, पण मी माझ्या परीनं भरपूर प्रयत्न केले तिथं. आणि आय होप तुम्हाला हे दर्शन छान झालं असेलच. राम कृष्ण हरी. आत्ता जरा बरं वाटलं, जरा गाडीत बसल्यावर. असलं ऊन आहे की नाही, त्यांना असं विकनेस वाटत होतं. पण आता बघूया, आता सांगोल्यातच काहीतरी मिळणार आता खायचं असेल तर. जर काय तर मिळणार मिळेल, पण सांगूला जरा इथं सगळं मिळणार, पण आम्हाला जे हवंय ते मिळेल असं नाही आहे. आणि इथं पार्किंगला पण जागा नाही आहे, काहीच उपयोग नाही ते मिळून सुद्धा. त्यापेक्षा आधी बाहेर पडलेलंच बरं. आता 12 वाजता मंदिरात दर्शन वगैरे छान झालं. आलोय आता इथं श्रीहरीला, प्युअर व्हेज आहे. बघूया आता इथं काय मिळतंय का. जेवण जीव आता मस्त जेवायचं, बाहेर पडायचं. कंटाळा आला आता. कधी एकदा घरी जाऊन निवांत असं बसणं असं झालं. कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करायला मी, कंटिन्यू ट्रॅव्हलिंग सुरू आहे. आता आम्ही मागवले आणि चांगलं हॉटेल खरं, श्रीहरी प्युअर व्हेज. प्युअर व्हेज आहे. बघूनच सांगवले. भाकरी पण मिळते, चपाती पण मिळते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. आम्ही ज्वारीची घेतली आणि चक्कान पिठलंच घेतलं. हेच खाऊ शकतो आम्ही, शेवभाजी वगैरे नाही. आणि स्पेशल बाजार आमटी भेटली, बाजार आमटी घेतली आम्ही. बाजार आमटी घेतली. आता बघू, मी ते फर्स्ट टाइमच ट्राय करणार. आम्ही खाली होतो, मस्त असते. हे म्हणजे फेमस आहे ह्या साईडची. या साईडला बाजरीची भाकरी आणि बाजार आमटी भरपूर लोक खातात. म्हणजे रस्सा टाईप असते बाजार आमटी. त्यामुळे मग आम्ही ते घेतले, मागवले. आता बघूया आल्यावर त्याची टेस्ट कशी आहे. पण ॲम्बियन्स वगैरे हॉटेलचं खूप छान आहे. दाखवते मी तुम्हाला इथूनच. मस्त आहे तर ॲम्बियन्स, छान वाटलं. जरा तोंडावर मी आधी पाणी मारलं, झोपच यायला लागली मला. माझी काय कंडिशन जरा गर्दी कमी, तर माझं गार्डन आहे. तिकडं खाटावरती भारती बैठक बसायची. हे बाजार आमटे ना, कसे आहे? खाल्ल्यावर कळायला आता. 1 चपाती, 2 भाकरी. आणि चपाती पिठलं बाजार आमटी खाऊन बघते मी. त्यांनी ट्राय केल्या, आधी आमटी खाऊन सांगा बरं.
मस्त आहे मस्त. कसली भारी आहे. सेम रस्सा. फर्स्ट टाइमच ट्राय केली मी. तुम्ही पण ट्राय करू शकता. या साईडला कुठं आला ना तर बाजार आमटी नक्की ट्राय करा. आणि खाताना ती पण चांगल्या ठिकाणी खावं तर ते चांगलं असतं. तो मस्त आहे. एक नंबर. पिठलं पण मस्त. त्या आमटीत असं ते चुरून खायचं ना. केशर मजा नाही. बाजरीची भाकरी करायला वेळ लागणार होता ॲक्च्युली. ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी खातीच वाटतं आणि ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी मस्त आहे. मग गाडी चालवत नसतं तर अजून एक भाकरी घेतली असते कारण आम्ही भात पण खात नाही. टॉपचा विषय. आणि मेन म्हणजे चांगली मिळाली. आणि वाटलं नव्हतं खरं एवढी चांगली मिळेल. पण पिठलं पण चांगलं आहे. तुम्ही जर का ह्या साईडला कुठं असाल ना सांगोला पंढरपूरच्या साईडला तर नक्की श्रीहरी प्युअर व्हेजला तुम्ही भेटता एकदा. आणि इथं येऊन म्हणजे स्पेशल बाजार आमटी खावा. आणि आम्हाला ते बोलले की तुम्ही शेवगा पण ट्राय करू शकता. मसाला शेवगा. पण बाजार आमटी खतरनाक. मग कसं वाटलं जेवण? आत्मा तृप्त झाला मला. 2 दिवस देवानं छान कडक उपवास करून घेतला पण ट्रिपचा दी एंड छान करून घेतला. मस्त प्रसाद जेवण. छान मिळाला. तुम्ही पण जर आला पंढरपूरला त्या हॉटेलला व्हिजिट करा. आम्ही पण कधी आलो परत पंढरपूरला आणि पंढरपूरवरून आम्ही जर का परत कोल्हापूरला वगैरे जाणार असू ह्या रोडला तर आम्ही नक्की येणार. ते मी बोलले तिथं पहिल्यांदा विचारलं म्हणजे बघितलं त्याच्यामध्ये मिळते का बाजार आमटी. एकदम टॉप लागते. मला एवढं वाटलं नव्हतं की बाजार आमटी म्हणजे मी काय कधी खाल्लेलीच नाही सोडा पण एवढी चांगली मिळेल असं काय मला वाटलं नव्हतं. पंढरपूर साईडला मिळते ज्वारीची भाकरी किंवा कसली बाजरीची भाकरी आणि बाजार आमटी. ते कुच करून खायची जसं मी तुम्हाला दाखवलं ना खायची तसं. आणि पिठलं पण एकदम टॉप होतं. त्यामध्ये पण त्यांनी शेंगदाण्याचं होतं उकड धुरपट वाटलेलं. वेगळ्या पद्धत होती आपल्यापेक्षा थोडी. प्रत्येकाच्या भागात आली की तिकडलं फूड ट्राय करावं. पण आम्ही कोकणात खाऊ शकत नाही यार आम्ही व्हेज आहे. त्यामुळे कोकणात आम्ही शाकाहारी जेवतो. आता टोल लागलं वाटतं. आता पोहोचू किती 3 तास? 3 तास लागतील इथून. 3 आणि आमच्या गावी जाईपर्यंत 3.5 तास. आता वाजलेत 1:45. 1:45 वाजलेत. बघू आता पोहोचतो कधी. 5 वाजतील की मग 5-6 वाजतील. 6 वाजतील. आणि इथला हायवे पण इतका भारी आहे ना. पूर्ण म्हणजे तुम्ही 2-3 तासात आपण सहज पंढरपूरला पोहोचू शकतो. 2-2.5 तासात. जर तुम्ही सकाळी जर बाहेर पडला 6 वाजता 3 तासात पंढरपूर. काहीच ट्रॅफिक नाही आणि कारण रोडच इतका भारी फायनली आम्हाला नागजमध्ये मिळालं CNG. नव्हती एवढी गर्दी बऱ्यापैकी कमी कायला असू ते काय त्याला पर्याय नाही. नागजमध्ये मिळालं आणि इथं EVचं पण आहे. EV स्टेशन सुद्धा आहे. फायनली वी आर रीच सेफली. आलो आता वाशीमध्ये.